अभिषेक यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना गेल्या अनेक दिवसापासून वारंवार आंदोलन केल्यानंतर देखील त्यांना न्याय मिळत नाही। या संदर्भात आपण काही प्रतिक्रिया त्यांची जाणून घ्या। त्याला काय सांगणार? मागील वर्षामध्ये या 6 महिने अगोदर देखील तुम्ही असंच एक आंदोलन केलं, काय तुम्ही ह्या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या अजून टक्के मागणी का पूर्ण झालं, काय सांगा? शासन वारंवार सांगते की पैसेच नाही, मग शासनाने पैसे नसताना एवढे कामं करून का घेतली? या हिशोबाने आम्ही शासनाला वारंवार विनंती करत आलो। गेल्या वर्षभरापासून आमचे 89,000 कोटी रुपये शासनाकडे बाकी आहे। आम्ही अनेक निवेदन दिले, अनेक चर्चा घेऊन आणल्या, मिटिंगा मंत्र्यांशी चर्चा केली, ते अधिकाऱ्यांशी चर्चा केली। सर्वजण आश्वासन देतात पुढे बघू करू। यांना लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी पैसे आहेत, पण विकासाची कामं करून ठेकेदारांनी विकून गोळा करून सावकाराकडून उधार करून बँकांचे कर्जाचे पैसे घेऊन कामं पूर्ण केली, पण असे पैसे देण्यासाठी शासनाकडे पैसा नाही आणि हात वर करून शासन बसलेले आहेत आणि ठेकेदारांची अतिशय दयनीय परिस्थिती झालेली आहे। काही ठेकेदार आम्हाला खाजगी म्हणतात की जसं शेतकरी आत्महत्या करतात तसं आपली आत्महत्या करायची पाळी आलेली आहे। सर, आत्तापर्यंत ठेकेमध्ये किती कामं, जिल्ह्यामध्ये पूर्ण किती कामं करण्यात आली आणि किती आत्तापर्यंत जे झालेले कामं, किती कामं झालेली जवळपास 7,000 ते 8,000 कोटींची कामं धुळे जिल्ह्यात पूर्ण झालेली आहे आणि 7,000 ते 8,000 रुपये 7,000-8,000 कोटी रुपये आजही शासनाकडे धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टरचे पैसे घेणे बाकी। महाराष्ट्राची सोडा, महाराष्ट्राचे 89,000 कोटी आहे, पण धुळ्यातले 7,000-8,000 कोटी बाकी। सर, काय सांगणार? आज जे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सांगतात की लाडकी बहीणना वर्ग करण्यात आले, त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असणार की जी निधी आहे शासनाने त्याच ठिकाणी वर्ग केला, असं काय पुढे करायचं? शासनाने कोणाला काय द्यावं हा त्यांच्या मत काढते, पण ज्यांनी कामं केली आहेत, विकासाची कामं केली आहेत, त्यांच्या हक्काच्या पैसा तुम्ही द्या। तुम्हाला काही कोणाला मदती द्या, हात द्यायच्या द्या, आम्ही त्याबद्दल म्हणत नाही, पण शासन मदत करते, पण जे हक्काचे पैसे ते द्यायला तयार होत नाही। अतिशय दयनीय बाब आहे आणि अशा गोष्टीचा आम्ही धिक्कार करतो। सर, या संदर्भात खासदार असेल या आमदार असतील, स्थानिक आमदार किंवा मंत्री महोदय असेल, यांच्याशी आपली काही चर्चा झाली? अनेकदा मिटिंगा घेतल्या आम्ही त्यांच्या कक्षामध्ये, त्यांच्या जवळ जाऊन। आणि काही ठेकेदार आता शहर आमदार आमचे एक ठेकेदार आहे, माझी ठेकेदार आहे, आत्ताचं नाही आहे, पूर्वी ठेकेदार, त्यांना आम्ही आमच्या सर्व बाजू समजलं, पण वरतीच काही नाही तर ते म्हणतात की आम्ही काय करणार। सर, आपली जर मागणी पूर्ण झाली तुमचं आंदोलन कसं असणार? यापुढे आम्ही म्हणजे शांततेचा मार्ग सोडून तीव्र आंदोलन सोडू, इथं रस्ता रोको, नाही तर ऑफिसला कुलूप लावणे, तिथे डंपर लावणे, मागे प्रोग्राम केलेला जे आम्ही। आणि असंच काही नाही झालं तर कोर्टात जाऊ, तरी बी न्याय नाही मिळाला तर आत्मदानाशिवाय आम्हाला दुसरा मार्ग नाही आहे, हा एक शेवटचा मार्ग राहिला। तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे ठेकेदार बांधव आहे यांनी याच ठिकाणी असे संपूर्णपणे या ठिकाणी माहिती दिली आहे, त्यांना जर या बिलं मिळाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू देखील असं त्यांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितलं। कॅमेरामॅन 24 तास पुण्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा कामं करून पैसे न देणार सरकारचा